Anoint his pastor. परमेश्वर अभिषेक कर पास्टरांसाठी. Anoint him. अभिषेक कर. Every word. प्रत्येक वचन. With the power. सामर्थ्यशाली. Power. सामर्थ्य. For his beautiful wife. प्रभुजी त्याच्या सुंदर पत्नीसाठी मी प्रार्थना करतो. I ask you to loose the gifts. मी मागतो तुझ्या दानांसाठी परमेश्वर. It's going to happen. होणार आहे या ठिकाणी. You see, I don't know, but the Lord tells me to tell this lady. आणि मला माहिती नाही पण परमेश्वर सांगत आहे की या बहिणीला तू सांग. It's your wife, right? तुझी पत्नी आहे. Yes. The Lord tells me to tell her. आणि देवा मला सांगत आहे की या बहिणीला सांग. You both go on a season of 21 days fasting. आणि 21 दिवसाच्या उपवासामध्ये तुम्ही जा. And the Lord tells me. आणि देवा मला सांगत आहे. He's going to use both of you for His glory. आणि देवाच्या गौरवासाठी तुमच्या दोघांचा उपयोग परमेश्वर करणार आहे. आणि देवा म्हणतो. आणि देवा अग्नी पाठवणार आहे. Every time you sing, आणि प्रत्येक वेळेस गाशील आणि ज्यावेळेस तू स्तुती आराधना the घेशील Holy Spirit will move in the wings of worship. त्यावेळेस पवित्र आत्मा त्या This is what is happening on high. आणि या ठिकाणी ते होत आहे. This is what's happening. आणि हेच या ठिकाणी होत आहे. And God tells me आणि देवा मला सांगत आहे to tell you, आणि तुला सांगण्यासाठी nobody can replace you. आणि कोणी तुझी जागा घेऊ शकत तू अभिषिक्त आहेस. तू अभिषिक्त आहेस. तू अभिषिक्त आहेस. तू अभिषिक्त आहेस. You're तू anointed. अभिषिक्त आहेस. You're very तू anointed. खूप अभिषिक्त आहेस. आणि देवा सांगतो Whatever you have seen, आणि जे काही तू पाहतोयस it's a small thing. ते छोटं आहे. Now you see great things. पण आता मोठ्या गोष्टी तू पाहणार आहेस. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. Get the pastor. पास्टर यावेळेस पुढे येतील.